नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजची सुरुवात अशी छान स्वामींच्या भजनाने सुरुवात झाली होती. मस्त कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं. तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स ऐकून ना मला खूप चांगलं वाटलं की म्हणजे कुठेतरी जी मनात गोष्ट होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली आणि त्याला तुम्ही खूप छान पॉझिटिव्हली मला रिस्पॉन्स दिलात. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. तर आज ना म्हणजे कालच मी जेव्हा बाजारात गेली होती बघा, तुम्हाला दाखवलं की फुलवाली ताईकडून फुलं घेतले. तर तिच्याकडे एकदम फ्रेश फुलं असतात आणि मी हे कंटेनर्स आणलेले आहेत ना, ते या कंटेनर्समध्ये हे फुलं ठेवले ना तर जवळपास तुम्हाला सांगते की आठवडाभर म्हणजे इतकी फ्रेश फुलं असतात की आठवडाभर पण ती तशीच्या तशी छान फ्रेश राहतात. आणि देवाला आपण दुसरं काय देऊ शकतो मला सांगा? तुम्ही किती द्या, म्हणजे देवाला काही सोनं चांदी नाणं कितीही काय दिलं ना तरी ते कमीच आहे. पण फुलाच्या स्वरूपात आपण जेव्हा त्यांना समर्पित करतो, आपण आपलं प्रेम समर्पित करतो, आपली भक्ती समर्पित करतो, तर तेच म्हणजे देवाला ना खूप जास्त प्रिय असतं. तर तिच्याकडे बघा गुलाब पण किती छान छान आहेत, मस्त म्हणजे अगदी फ्रेश आहेत फुलं. म्हणजे बघा मंदिरातमध्ये किंवा देवघरामध्ये अशी जर फ्रेश फुलं असतील ना तर आपल्याला पूजेकडे बघून आणखीन म्हणजे भरपूर असं प्रसन्नता येते. तर मी ही अशी गुलाबाची सुट्टी फुलं घेते, त्यानंतर अशी पांढरी फुलं घेते ज्याच्यामध्ये मधला जो म्हणजे शेवंतीची फुलं आहेत जी मधला भाग थोडासा पिवळसर असतो. त्यानंतर कधी गोंडा घेऊन ठेवते. जशी सीजनल फुलं असतात ना तर भेटतात तर तशी फुलं घेते. पण जास्त करून पिवळ्या रंगाची फुलं मी घेते कारण ती खूप छान उठून दिसतात देवघरामध्ये. त्यानंतर तूप जे रेग्युलर लागतं पूजेसाठी, तर मी हा तुपाचा डब्बा ना इथेच ठेवते देवघरामध्ये. कारण आपण किचनमध्ये वगैरे ठेवलं तर परत आपला कधी ना कधी हातबोट वगैरे लागतो. तर हे देवाचं तूप वेगळंच ठेवते आणि खाण्याचं तूप वेगळं ठेवते. पण जे खायला जे तूप वापरतो तेच तूप मी देवासाठी वापरते. तुम्ही ज्याही क्वालिटीचं तूप तुमच्या जेवणामध्ये वापरतात त्याच क्वालिटीचं तूप तुम्ही देवाच्या बत्तीसाठी सुद्धा वापरत जा. म्हणजे आपल्याला वेगळं आणि देवाला वेगळं असं कधीही करायचं नाही. उलट आपल्यापेक्षा जास्त चांगलं देवाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आपण नेहमी प्रयत्न करायचा. तर आज मी जी गौमातेची मूर्ती आणलेली आहे तर तिची स्थापना करणार आहे. तर त्यासाठी छान प्रसादाचा जो शिरा आहे तर तो बनवते. तर त्यासाठी भरपूर छान तूप टाकलं आणि मस्त रवा छान असा खळखळून भाजून घेतला. मग त्याच्यामुळे तो हलका होतो. अगदी कमी गॅसवरतीच रवा भाजायचा म्हणजे तो खूप छान मोकळा होतो. आणि त्यानंतर त्याच्यात साखर, दूध, वेलची, परत सगळे आपले जे ड्रायफ्रूट्स असतात ते असं सर्व घालून आहे ना खूप छान प्रसादाचा शिरा झाला होता. तर इथे शिरा बनवून ठेवते पहिले आणि त्यानंतर म्हणजे प्रसाद बनवून ठेवला नैवेद्याचा आणि त्यानंतर मी आता पूजेला सुरुवात करणार आहे. वासरू असलेली गौमाता आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे. कारण म्हटलं जातं की जे 33 कोटी देव आहेत ना तर ते सगळे आपल्या गायीमध्ये सामावलेले असतात. तर म्हणून आपण जेव्हाही काही आपल्या घरात पूजा असते किंवा काही असतं तर तेव्हा गायीसाठी हमखास नैवेद्य काढला जातो. कारण बघा गाय म्हणजे गायीपासून किती साऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे एकही गोष्ट गायीपासून मिळालेली वाया जात नाही. गोमूत्रापासून परत शेणापासून सगळ्यापासून म्हणजे सगळ्या गोष्टींचा खूप छान प्रकारे आपल्याला वापर करता येतो. तर म्हणूनच गाईला माता म्हटलं गेलं आहे. तर गाईला पहिले अभिषेक घातला. अभिषेक घालताना मी श्री सुक्तमचं पठण करते आणि त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करते. कुठलीही नवीन मूर्ती आपण जेव्हा देवघरात स्थापन करतो तर त्याचा पंचामृताने पहिले अभिषेक करायचा आणि त्यानंतरच त्याची स्थापना केली जाते. माझ्याकडची जी आधीची मूर्ती होती ना गौमातेची ती अगदी हलकी होती, म्हणजे आतून भरीव नव्हती. तर म्हणून मग ही मी भरीव मूर्ती आता घेतली. तर हे जे तुम्हाला कमळ दिसतं ना हे एका ताईंनी मला बनवून पाठवलं आहे. जे आपण विणकाम करतो ना त्याच्यासाठी जो धागा वापरला जातो तर हा थोडासा त्याचा चमकीचा धागा आहे मला वाटतं, लोकर. पण खूप सुंदर बनवलं आहे त्यांनी. आणखीनही 2-3 गोष्टी त्यांनी पाठवल्या तर त्या मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये नक्की शेअर करेन. खूप छान त्यांनी हाताने बनवलं आहे. तर त्याच्यामध्ये म्हटलं चला गौमातेची आज स्थापना किंवा पूजा आज त्याच्यामध्ये करूया आपण.
2-3 दिवसाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी हे कंटेनर कशाला मागवले आहेत. म्हणजे माझ्याकडे खूप सारे मनी प्लांट सारखे उगवतच असतात, नवीन नवीन वाढत असतात छान. तर म्हणून माझा असा विचार होता की जे पण घरी कोणी गेस्ट येतील, पाहुणे येतील, तर त्यांना मी ह्यातला एक मनी प्लांटचा कंटेनर देईन. पण सगळा गेम असा उलट झालेला आहे. तो कसा, तो मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण आता सध्या मी कशा प्रकारे मनी प्लांट्स हे लावते ते मी तुम्हाला दाखवते. कारण 1-2 ताईंनी विचारलं होतं की ताई तू हे कसं लावणार आहेस ते पण मला सांग. तर ह्याच्यामध्ये बघा मी 50% पहिले माती घेतली आहे, 25% ह्याच्यामध्ये कोकोपीट घेतलं आहे आणि 25% इतर खतं घातली आहेत. म्हणजे आपलं जे वर्मी कंपोस्ट आहे, शेणखत आहे, तर ही खतं यामध्ये घातली आहेत. जेवढी तुमची माती भुसभुशीत असेल ना तेवढे तुमचे इंडोर प्लांट्स खूप चांगले टिकतात. आणि मनी प्लांट जर तुम्हाला लावायचे असतील तर अशा प्रकारे पहिले माती व्यवस्थित ओली करून घ्यायची. त्यामुळे काय होतं ना, मनी प्लांट्स आपल्याला त्याच्यामध्ये आतमध्ये लावायला खूप इझी पडतं. तर तुम्ही असे एक पकडून लावू नाही शकत मनी प्लांट, त्याच्यासाठी मातीमध्ये ते आतमध्ये असे घुसवायला लागतात. तर आता हे मी सगळ्या कंटेनर्समध्ये ना पूर्ण मस्त ओलं करून घेते, पाणी घालून घेते. मी हे करत होती ना तेव्हासुद्धा माझ्या डोक्यात हा विचार आला नाही, ज्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तुम्ही म्हणाल काय सांगणार आहे नक्की, तर तुम्हाला पुढे कळेलच की मी खरंच काय सांगणार आहे. तर आता मनी प्लांट्स आहेत ना, जे मी कटिंग्स करून ठेवते, तर ते मी काय करते, एका जगमध्ये बघा अशा प्रकारे पाण्यामध्ये घालून ठेवते. तर त्याला खूप सारे असे मस्त रूट्स येतात. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरीसुद्धा मनी प्लांट्स असतील तर अशा प्रकारे तुम्ही मनी प्लांट्स लावत जा. त्याने पटकन मनी प्लांट्स पकडतं आणि लवकर वाढतं. कारण त्याला रूट्स पटकन येतात पाण्यामध्ये. आणि तुम्ही डायरेक्ट मातीमध्ये जर लावायला गेलात ना तर कधी कधी ते लागत नाहीत, ते लवकर असे हिरमुसतात. तर म्हणून बघा आता मी माती ओली केली होती, त्यामुळे मला हे पटापट आतमध्ये लावता येतात. आणि जर तुम्हाला मनी प्लांट्स खूप बुशी करायचे असतील तर त्याची वेल जी आहे ना ती खूप जास्त अशी वाढू देऊ नका. वेळोवेळी त्याला कटिंग करत राहा. आणि जे आपण कटिंग करतो ते अशा प्रकारे पुन्हा त्याच कुंडीमध्ये साईडला जिथे जागा असते ना तर तिथे ते लावायचे. असे लावत तुम्ही गेलात ना तर आपोआप तुमचं मनी प्लांट असं छान बुशी दिसायला लागतं. म्हणजे असं म्हणतात ना झुडूप कसं दिसतं आपल्याला झाडाचं हिरवंगार, तर तसं आपल्याला मनी प्लांट दिसतं. आणि मनी प्लांट्समध्ये ना खूप व्हरायटी असते. म्हणजे आता माझ्याकडेच बघा व्हेरीगेटेड आहे, गोल्डन पोतोज आहे, नॉर्मल जे ग्रीन कलरचं असतं ते आहे. तर असे खूप सारे वेगवेगळे मनी प्लांट्स येतात. आणि मनी प्लांट्स वास्तूच्या हिशोबाने खूप प्रॉस्परस असतं. तर आपली जी आर्थिक परिस्थिती असते किंवा आपल्या घरात जी सुख शांती म्हणतो ना आपण, तर ती मनी प्लांट्समुळे, म्हणजे मनी प्लांट्सला बघून तुम्ही सांगू शकता ज्यांच्या घरामध्ये म्हणजे पॉझिटिव्हिटी जास्त आहे किंवा चांगली आहे, तर त्यांच्या घरामध्ये मनी प्लांट हा खूप चांगला वाढतो, हिरवागार राहतो. तर मला तर असं वाटते की मी मनी प्लांटची शेतीच करते, असं झालं आहे मला. तर म्हटलं ठीक आहे, पण म्हणजे आपल्याला आपण जे डोक्यात विचार घेतला आहे तर त्याच्या हिशोबाने ह्या गोष्टी कराव्याच लागतील. ह्याला थोडंसं सेट होऊन देईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगते की ह्याची खरी काय गंमत झालेली आहे. तर असा सगळा मनी प्लांटचा पूर्ण घाट घातला. आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्येच मला एक कमेंट आली की ताई मनी प्लांट देऊ शकतो का गिफ्ट आपण. आणि तेव्हा माझ्या डोक्यात पण ट्यूब पेटली की खरंच जसं मी सगळं वास्तूनुसार, तुम्ही बघता की बऱ्याचशा गोष्टी मी वास्तूच्या फॉलो करते, तर त्याच्यानुसार हे पण चेक करणं गरजेचं आहे की खरंच मनी प्लांट आपण देऊ शकतो का वास्तूनुसार. तर असं जेव्हा काही घडतं तेव्हाच आपल्याला पण काही काही नवीन नवीन गोष्टी माहीत पडतात. तर मी बरेचसे व्हिडिओज चेक केले, बऱ्याचशा गोष्टी वाचल्या, तर त्याच्यामध्ये असं कळलं की मनी प्लांट, आपल्या घरातला मनी प्लांट, आपल्या घरात जो वाढतोय तो मनी प्लांट आपण इतरांना गिफ्ट देऊ शकत नाही. म्हणून जे बरेच लोक म्हणतात की मनी प्लांट चोरून आणायचा असतो, सांगून आणायचा नसतो, तर त्यामागचं कारण तेच आहे की मनी प्लांट जो आपल्या घरातला असतो तो जसं जसं वाढत असतो, जेवढा तो ग्रीन असतो ना, म्हणजे हिरवागार असतो, तेवढं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी, आर्थिक परिस्थिती, बाकीच्या सगळ्या गोष्टी, जसं आपण म्हणतो की प्रॉस्परस, खूप प्रॉस्परिटी आपल्या घरामध्ये येत असते. तर मनी प्लांटमध्ये असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीचा वास असतो. तर त्याच्यामुळे
आपला मनी प्लॅन्ट, आपल्या घरातला मनी प्लॅन्ट आपण दुसऱ्यांना कधीही गिफ्ट म्हणून द्यायचा नाही. तुम्ही खरेदी करून तो दुसऱ्याला देऊ शकता, पण घरातला मनी प्लॅन्ट तुम्ही कोणालाही द्यायचा नाही. आणि वास्तूनुसार मनी प्लॅन्ट हा घराच्या ईशान्य दिशेमध्ये किंवा जी आग्नेय दिशा असते म्हणजे साऊथ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट किंवा पूर्व या दिशेमध्ये आपण मनी प्लांट लावायचा आहे. तो आपल्या घरासाठी खूप जास्तच प्रॉस्परस ठरू शकतो. तर जे वास्तूतल्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे वास्तुशास्त्रानुसार ज्या काही गोष्टी असतात, तर जे मानत नाही तर त्यांचं मला माहीत नाही, पण मी तरी खूप मानते या गोष्टी आणि याच्यामुळे खरंच खूप फरक पडतो. पण मला हे आधी माहिती नव्हतं आणि मी लिटरली म्हणजे खूप एवढा मनी प्लांट असा कापून मी स्वतःच सगळ्यांना देऊन टाकलाय, खूप जणांना. तर पण जेव्हा आपल्याला माहिती नसतं तेव्हाची गोष्ट वेगळी असते. पण काय माहिती माझ्या मनात त्या गोष्टी नव्हत्या, तर स्वामी कृपेने मला असं वाटतं त्या गोष्टींचा कुठे फरक पडला नाही. फरक पडलाही असेल तर आपल्याला कळतही नसेल की त्याच्यामुळे झालं असं होतं. पण एकदा आपल्याला माहिती पडलं की मग आपल्या डोक्यात त्या गोष्टी फिरत राहतात. तर म्हणून सगळ्यांची म्हणजे खूप मी माफी मागेन खरं सांगायला गेलं तर, की माझी इच्छा होती की असं काहीतरी छान करण्याची. तर दुसरे कुठले झाडं असतील की दुसरी कुठली झाडं मी अशी काय करू शकते तर ती मी नक्कीच म्हणजे अशी गिफ्टमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. तर मनी प्लॅन्टच्या बाबतीत माझा जो विषय आहे तो जरासा म्हणता ना की फेल गेला तो विषय. तर आता एवढे सगळे लावलेत, आता त्याचं काय करू हे माझ्या डोक्यात येतं आहे की याचं काय करायचं. तर बघू काहीतरी त्याच्यावरती पण सोल्युशन निघेल. स्वामींची जशी इच्छा असते तशाच काय गोष्टी हातून घडत असतात. कळत नकळत त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा काय गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. आणि तुमच्या सगळ्यांची खूप धन्यवाद की कालच्या व्हिडिओमध्ये जे मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत की जी पण काही खरेदी असते किंवा ज्या पण काही मी वस्तू दाखवते तर त्याच्यावरती काय चुकीच्या कमेंट्स येतात, तर त्याच्यावर तुमच्या खूप छान कमेंट्स आल्या आणि मला खरंच म्हणजे वाचून आहे ना, खरंच मला आतून खूप चांगलं वाटलं की आपण दोन लोक चुकीची बोलतात त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आज जे एवढे लोक आपल्याला प्रेम करतात, आपल्यावर विश्वास ठेवतात, तर त्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं वाटतंय. आणि त्यामुळे जो काही हा प्रवास चालू आहे हा असाच चालू राहणार आणि असंच तुमच्यासमोर काही ना काही नवीन गोष्टी छान शेअर होणार. आणि उद्या म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल, पण उद्या ज्या माझ्या सासूबाई आहेत आणि सासरे आहेत तर त्यांचा उद्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. तर आम्ही अगदी छोट्या पद्धतीने साजरा करणार आहे, फक्त फॅमिली मेंबर्स आम्ही साजरा करणार आहे. तर त्याची थोडीशी तयारी वगैरे सुरू आहे माझी. तर तो व्हिडिओ पण तुम्हाला उद्या बघायला मिळेल की कशा प्रकारे छोटंसं काही ना काही सेलिब्रेशन चालू आहे, त्यांचे काही मत, आतापर्यंतचा प्रवास वगैरे असं काही छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.